माझी जाऊ दिसायला अतिशय सुंदर दिसत होती. एके दिवशी माझ्या दिराचा आणि जावेचा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा माझ्या दिराचं जागेवरच निधन झालं आणि माझी जाऊ लंगडी झाली. तिला चालताच यायचं नाही. त्या नेहमी बेडवरती पडून असायच्या आणि माझे पती नेहमी माझ्या जावेच्या रूममध्ये जाऊन आतून दार बंद करायचे. मला एके दिवशी त्यांच्यावरती संशय आला, म्हणून मी माझ्या जावेच्या रूममध्ये छुपा कॅमेरा लावला आणि तो कॅमेरा माझ्या मोबाईलला कनेक्ट केला. जेव्हा माझ्या जावेच्या रूममध्ये माझ्या पतीला जाताना मी पाहिलं, तेव्हा मी माझ्या मोबाईलवरती जे दृश्य पाहिलं ते पाहून मी बेशुद्ध पडले. माझं नाव निकिता आहे. माझ्या लग्नाला आत्ता 6 महिने झाले होते. या दरम्यान मला माझ्या पतीमध्ये भूपेंद्रमध्ये बरेच बदल जाणवले. भूपेंद्र माझ्यापेक्षा त्याच्या वहिनीच्या बोलण्याला जास्त मान द्यायचा. याच गोष्टीमुळे मला खूप वाईट वाटत होतं. लहान लहान गोष्टी तो त्याच्या वहिनीला सांगायचा आणि माझ्या बोलण्याकडे तो दुर्लक्ष करत होता. सुरुवातीला मला वाटत होतं 10 वर्षांपासून त्यांच्या वहिनीसोबत त्यांना बोलण्याच्या सवयी असल्यामुळे त्यांना त्यांच्याशी बोलण्याची सवय झाली असेल. परंतु त्यांची पत्नी असल्यास त्यांना त्यांच्या वहिनीसोबत बोलणे बंद करायला पाहिजे होते. परंतु भूपेंद्र आणि त्याच्या वहिनीमधला संवाद मला कधीच कमी होताना दिसला नाही. आता तर मला वाटत होतं ही गोष्ट फक्त आपलेपणाची नाही, त्या दोघांमध्ये दुसरंच काहीतरी आहे. माझी जाऊ दिसायला अतिशय सुंदर दिसत होती. तिला पाहून कोणी सुद्धा तिच्यावरून जीव ओवाळून टाकेल. मला तिच्या या सुंदरतेमुळे भीती वाटत होती. मला विश्वास बसला होता भूपेंद्र त्याच्या वहिनीच्या सुंदरतेला पाहून त्यांच्यापासून लांब राहू शकत नाहीयेत. एके दिवशी सकाळी मी झोपेतून उठल्यानंतर पाहिलं भूपेंद्र त्याच्या वहिनीच्या रूममधून निघाला आणि मला पाहून तो घाबरला आणि सरळ रूममध्ये जाऊन तो बाथरूममध्ये गेला. मला समजलं होतं भूपेंद्र सकाळी सकाळी त्याच्या वहिनीच्या रूममधून आल्यानंतर मला घाबरून बाथरूममध्ये का निघून गेला आहे. मी जोरात बाथरूमचा दरवाजा वाजवला आणि भूपेंद्रला म्हणाले, भूपेंद्र, तुला त्या बाईसोबत हे सर्व करायचं होतं तर माझं आयुष्य का खराब केलं? मी आज आत्ता माझ्या माहेरी जात आहे. माझं बोलणं ऐकून भूपेंद्रने दरवाजा उघडला आणि त्याने जोरात चापट माझ्या कानाखाली वाजवली. नंतर माझा पण राग मला अनावर झाला. मी जोरात त्याला चापट मारली. भूपेंद्रने माझ्या हाताला धरून मला जोरात ओढत नेऊन बेडवरती फेकलं आणि मला म्हणाला, निकिता, यापुढे तू कधी त्यांच्याबद्दल असं बोलू नकोस, नाही तर माझ्या एवढा वाईट कोणीच नसेल. मी काही बोलणार तेव्हा भूपेंद्रने कपाटातून त्याचे कपडे काढले आणि अंगणात निघून गेला. मी बेडवरती पडलेली होते, परंतु तो मला पाहायला सुद्धा आला नाही आणि सकाळी नाश्ता न करता ड्युटीला निघून गेला. अर्ध्या तासात मी माझी बॅग भरली आणि माझ्या माहेरी रायपूरला निघून गेले. तेव्हा जावेने मला विचारलं, कुठे जात आहेस? मी तिच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही. माझं अशा प्रकारे न सांगता जाण्याची बातमी भूपेंद्रला समजली होती. बस स्टँडवर जाऊन रायपूरची बसमध्ये बसून संध्याकाळपर्यंत मी माझ्या माहेरी पोहोचले. भूपेंद्र मला सतत कॉल करत होता, परंतु मी त्याचा कॉल रिसीव्हच केला नाही आणि घरी पोहोचल्यानंतर मी माझा मोबाईल स्विच ऑफ केला आणि माझ्या आईला सर्व काही सांगून खूप रडत होते. तेव्हा आई मला म्हणाली, तू बरोबर केलं आहेस निकिता, तू इकडे निघून आली आहेस. आता तू भूपेंद्रकडे परत तेव्हाच जा जेव्हा भूपेंद्र त्या बाईपासून वेगळं राहायला तयार होईल. शेवटी भूपेंद्रजवळ कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? क्रांती चौक भागात त्याचे 2 फ्लॅट आहेत. तो तुला घेऊन वेगळं का राहत नाही? माझी लहान बहीण सोनी पण मला पाहून चिंतेत पडली होती. आता सोनीचं लग्न होणार होतं. तिच्या लग्नाला 5 महिने बाकी होते. माझी अवस्था पाहून ती सुद्धा सासरी जायला घाबरू लागली. माझा लहान भाऊ सिद्धू जेव्हा ऑफिसमधून घरी परत आला तेव्हा मला अशा प्रकारे घरी आलेलं पाहून तो काळजीत पडला. सोनीने रात्रीचा स्वयंपाक केला आणि आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसलो. जेवण करताना मी माझा फोन ऑन केला तेव्हा भूपेंद्रचा परत कॉल यायला चालू झालं. माझ्या आईने पाहिलं तेव्हा ती रागात मला म्हणाली, तू फोन मला दे, मी त्या मूर्खासोबत बोलते. परंतु मी आईला फोन दिलाच नाही आणि जेवण झाल्यानंतर मी माझ्या रूममध्ये आले. रूममध्ये आल्यानंतर मी भूपेंद्रचा कॉल रिसीव्ह केला तेव्हा भूपेंद्र मला म्हणाला, निकिता, तू तुझ्या इच्छेने गेली आहेस, त्यामुळे लक्षात ठेव, तुला तुझ्या इच्छेनुसार घरी परत यावं लागेल. मी काहीही झालं तरी तुला घेण्यासाठी येणार नाही. भूपेंद्रचे असे रागात बोलणे ऐकून मला सुद्धा खूप राग आला. मी म्हणाले, तुम्ही मला घ्यायला का येणार आहात? तुम्हाला तर तेच हवं होतं, मी तिथून निघून जावं.
आता मन भरेपर्यंत त्या बाईसोबत राहा. आता तुम्ही मला घ्यायला आले तरी मी परत त्या घरात पाय ठेवणार नाही. या गोष्टीला 3 महिने निघून गेले. भूपेंद्रची वाट पाहत होते. जर त्याला त्याची चुकीची जाणीव झाली असती तर मी पळत माझ्या सासरी गेले असते, परंतु असं काही झालं नाही. मी सतत त्याच्या कॉलची वाट पाहत होते, परंतु 3 महिन्यातून त्याने मला एकदा सुद्धा कॉल केला नाही. आता मला वाटत होतं भूपेंद्रने मला सोडून दिला आहे, त्याला माझी गरज राहिली नाही. जेव्हा एवढी सुंदर स्त्री त्याच्या जवळ असताना त्यांना माझ्यासारख्या साधारण स्त्रीची का आठवण येईल? मी भूपेंद्रचा विचार करून उदास राहू लागले. माझी अवस्था पाहून माझ्या घरातील लोकांना दुःख होऊ लागलं. जसं जसं माझ्या लहान बहिणीचं लग्न जवळ येऊ लागलं, घरातील काम वाढत जाऊ लागलं. सोनीच्या लग्नाला आता फक्त 2 महिने शिल्लक राहिले होते आणि माझे वडील सुद्धा 2 महिन्यांची सुट्टी घेऊन घरी परत आले होते. त्यांनी मला सांगितलं सोनीच्या लग्नानंतर ते माझ्या सासरी जाऊन भूपेंद्रला फायनल बोलून येतील. जर ते मला स्वीकारायला तयार नाही झाले तर त्यांच्यावरती हुंडा मागितला म्हणून केस दाखल करूया. परंतु मला असं होऊ नये वाटत होतं. त्यामुळे जसं जसं सोनीच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागली माझी भीती वाढत जात होती. मला माहेरी येऊन 5 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला होता. सोनीच्या लग्नाला आता फक्त 20 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आणि लग्नपत्रिका सुद्धा आल्या होत्या. एके दिवशी मी भूपेंद्रला कॉल केला आणि विचारलं, भूपेंद्र, तुम्ही लग्नाला येणार आहात की नाही? भूपेंद्र म्हणाला, मला तर अजून माहीतच नाही. लग्न कोणाचं आहे? मी सांगितलं 6 तारखेला सोनीचं लग्न आहे. भूपेंद्र म्हणाला, मला पण तुमच्या घरातून कोणीच याबद्दल काही सांगितलं नाही आणि लग्नपत्रिका सुद्धा दिली नाही. मी म्हणाले, तुम्ही या घराचे जावई आहात, तुम्हाला तर पत्रिका नसली तरी यायला हवं. भूपेंद्र म्हणाला, तुझ्या घरातील लोक मला जावई समजत असतील तर ना, परंतु तुझ्या वडिलांनी मला एक कॉल सुद्धा केला नाही आणि तुझ्या आईने पण कॉल केला नाही. मी म्हणाले, मी तुम्हाला सांगत आहे एवढं पुरेसं नाही का? तेव्हा भूपेंद्र म्हणाले, ठीक आहे, मी लग्नाच्या दिवशी रायपूरमध्ये पोहोचतो. सोनीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी उठून मी पिवळ्या रंगाची साडी नेसली. ती साडी मला भूपेंद्रने गिफ्ट म्हणून दिली होती. त्याला ती साडी सर्वात जास्त आवडत होती. मला विश्वास होता भूपेंद्र दुपारपर्यंत रायपूरमध्ये पोहोचेल आणि लग्नाचं वऱ्हाड गेल्यानंतर त्यांना रात्री इथेच राहावं लागेल. जेव्हा तो रात्रभर माझ्यासोबत राहील तेव्हा त्याचं डोकं जागेवर येईल. मी सकाळी सकाळी भूपेंद्रला कॉल केला, परंतु त्याचं काहीच उत्तर मिळालं नाही. सकाळची संध्याकाळ झाली, परंतु भूपेंद्र आला ना त्याचा कॉल आला. मी खूप उदास झाले होते. रात्री उशिरा सोनी आनंदाने तिच्या घरी गेली आणि मी दुःख मनात घेऊन आईला बिलगून रडत होते. पाहणाऱ्या माणसांना वाटत होतं मी सोनीला वाटं लावलं आहे म्हणून रडत आहे, परंतु खरं तर हे होतं आत्ता मी माझ्या नशिबावर रडत होते. रात्री उशिरापर्यंत जागून सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले आणि मी आईला म्हणाले, आई, मी आजच्या आज माझ्या सासरी परत जात आहे. माझं बोलणं ऐकून माझी आई माझ्यावरती नाराज झाली. आई म्हणाली, जो माणूस तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी वेळ काढू शकला नाही त्याच्याजवळ तुझ्यासाठी सुद्धा वेळ नसेल. तू वाट बघ. तुझे वडील पोलीस विभागात साधारण कॉन्स्टेबल जरी असले म्हणून काय झालं, ते त्या भूपेंद्रला आणि त्याच्या घरच्या लोकांना सोडणार नाहीत. पप्पांना जेव्हा समजलं मी सासरी परत जात आहे तेव्हा ते सुद्धा उदास झाले आणि त्यांनी मला सासरी जाण्यापासून रोखले होते. मी दिवसभर भूपेंद्रला कॉल करत होते, परंतु त्याचा मोबाईल अजून सुद्धा स्विच ऑफ होता. रात्री मी उदास झाले आणि बेडवर जाऊन झोपले. आता भूपेंद्रच्या बाजूने काही अपेक्षाच दिसत नव्हती. मला विश्वास बसला होता लवकरच माझं आणि भूपेंद्रचं नातं कायमस्वरूपी संपणार आहे. परंतु तेव्हाच अचानक माझ्या मोबाईलची बेल वाजली. भूपेंद्रचा कॉल आला होता. मी लगेच कॉल उचलला. तिकडून भूपेंद्रचा आवाज आला. तो रडत म्हणाला, निकिता, सर्व काही संपलं आहे. मी म्हणाले, अजून काहीच संपलं नाही. जर तू आत्ता माझ्या घरी येऊन मला इथून घेऊन जाशील तर आपलं नातं अजून सुद्धा वाचू शकतं. भूपेंद्र म्हणाला, मी आपल्या नात्याबद्दल नाही बोलते. एवढं बोलून भूपेंद्र परत रडत होता. मी म्हणाले, भूपेंद्र, काय झालं आहे? तू एवढा का रडत आहेस? भूपेंद्र म्हणाला, 2 दिवसांपूर्वी रात्री उशिरा भैया आणि वहिनीचा ॲक्सिडेंट झाला आहे. भैयाने तर जागेवरच प्राण सोडले आणि वहिनी अजून सुद्धा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात ॲडमिट आहे. भूपेंद्रच्या तोंडातून हे सर्व ऐकून माझ्या पायाखालून जमीनच सरकली. कॉल कट झाल्यानंतर मी घरात सर्वांना ही गोष्ट सांगितली. तेव्हा घरात शांतता पसरली. माझ्यामुळे माझ्या घरातील लोक भूपेंद्रच्या भैयाचा आणि वहिनीचा रागराग करत होते, परंतु जेव्हा त्यांनी दोघांच्या ॲक्सिडेंटबद्दल माझ्या तोंडातून ऐकलं तेव्हा त्यांचा सर्व राग संपला आणि पप्पाने लगेच माझ्या लहान भावाला सांगितलं, दिल्लीला गाडी घेऊन जायचं आहे. सकाळच्या 4 वाजेपर्यंत आम्ही सर्वजण दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पोहोचलो. माझी जाऊ सोनमची अवस्था अतिशय नाजूक झाली होती. माझ्या जावेला मूलबाळ होत नव्हतं.
त्यामुळे वेगवेगळे विलास करण्यासाठी आणि वेगवेगळ्या मंदिरात नवस करण्यासाठी ते दोघं जात होते. 2 दिवसांपूर्वी ते दोघं तिरुअनंतपुरम बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते आणि परत येताना त्यांच्या कारचा भयानक ॲक्सिडेंट झाला होता. माझे दीर तर जागेवरच मरून गेले आणि आज त्यांचा पोस्टमार्टम झाला आणि अंतिम संस्कार करण्यात आला. परंतु माझी जाऊ अजून पण कोमातच होती. काही दिवस माझ्या जावेवरती उपचार सुरू होते. माझ्या माहेरचे लोक त्यांच्या घरी परत गेले होते. आता हॉस्पिटलमध्ये माझी जाऊ माझ्या देखरेखीखाली होती. भूपेंद्र सकाळी ड्युटीवरती जायचे आणि संध्याकाळी ड्युटी संपल्यानंतर हॉस्पिटलमध्ये परत यायचे आणि नंतर घरी जायचे. मी हॉस्पिटलमध्ये राहून दिवस रात्र माझ्या जावेची सेवा करत होते. हे पाहून भूपेंद्रचे वागणे माझ्यासोबत बदलले होते. तो परत माझ्यावरती खूप प्रेम करू लागला. मला हॉस्पिटलमध्ये राहून आता 1 महिना पूर्ण झाला होता. आता तर हॉस्पिटलच माझं घर झालं होतं. या कालावधीमध्ये माझ्या जावेमध्ये बरीच सुधारणा दिसू लागली. त्या शुद्धीत आल्या होत्या. त्यांना त्यांच्या पतीच्या निधनाबद्दल समजलं होतं, परंतु कोणालाच काही बोलण्याच्या अवस्थेत त्या नव्हत्या. 2 महिन्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आणि माझी जाऊ घरी आली. माझ्या सासरी माझे सासू सासरे दोघं पण नव्हते. मी जेव्हा लग्न करून माझे सासरी आले होते तेव्हा माझ्या व्यतिरिक्त घरात फक्त 3 लोक राहत होते, भूपेंद्र आणि भूपेंद्रचे भैया वहिनी. माझी जाऊ सोनमच या घराची मालकीण होती. सर्व काही तिच्या निगराणीखाली होत होतं. परंतु आता तीच सोनम एवढी अशक्त आणि हतबल झाली होती, मला त्यांची काळजी घ्यावी लागत होती. हळूहळू 3 महिने निघून गेले. आता माझ्या जावेमध्ये बरेच सुधारणा झाली होती. त्यांची तब्येत परत चांगली होऊ लागली. परंतु अजून सुद्धा त्या कोणासोबत बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या. माझ्या जावेच्या माहेरी कोणीच नव्हतं, त्यामुळे त्यांची सर्व सेवा मलाच करावी लागत होती. तेव्हा मला समजले मी प्रेग्नंट आहे. तेव्हा ही बातमी सर्वात अगोदर भूपेंद्रला मी सांगितली. तेव्हा भूपेंद्रला अतिशय आनंद झाला आणि तो सरळ त्याच्या वहिनीच्या रूममध्ये गेला. त्यांच्या हाताला हातात घेऊन त्यांना ही आनंदाची बातमी त्यांनी सांगितली. माझी जाऊ काही बोलू शकत नव्हती, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू आले होते. याचा अर्थ होता त्यांना खूप आनंद झाला होता. हळूहळू वेळ निघून गेला आणि माझा 8वा महिना चालू झाला. या काळात मला जाणवलं भूपेंद्र परत त्याच्या वहिनीजवळ जाऊ लागला. प्रेग्नंट असल्यामुळे माझी अवस्था अशी झाली होती, मी घरातील काही काम पण करू शकत नव्हते आणि भूपेंद्र ड्युटीला गेल्यानंतर मी जास्त करून माझ्या रूममध्ये असायचे. रात्री भूपेंद्र ड्युटी संपल्यास परत यायचे. तेव्हा माझ्यासाठी जेवण आणि त्याच्या वहिनीसाठी ज्यूस घेऊन यायचे. मी स्वतः जाऊन माझ्या जावेला ज्यूस पाजवत होते आणि परत माझ्या रूममध्ये येऊन मी आणि भूपेंद्र जेवण करून झोपी जायचो. सकाळी मी उशिरा उठायचे. तोपर्यंत भूपेंद्र नाश्ता तयार करून माझ्यासोबत सकाळचा नाश्ता करून तो ड्युटीवरती निघून जायचा. एका दिवशी पोटात दुखल्यामुळे मला सकाळी लवकर जाग आली. भूपेंद्रला वाटले मी अजून झोपेतच आहे, त्यामुळे तो उठला आणि रूममधून बाहेर निघून गेला. माहीत नाही का, मी पण त्याच्या मागे हळूहळू रूममधून बाहेर आले. मी पाहिलं भूपेंद्र सरळ त्याच्या वहिनीच्या रूममध्ये निघून गेला आणि त्याने आतून दरवाजा बंद केला. मला भूपेंद्रचे असे वागणे पाहून आश्चर्य वाटले. मी बराच वेळ तिथेच उभा होते आणि नंतर गप्प जाऊन माझ्या रूममध्ये जाऊन झोपी गेले. 20 मिनिटांनंतर भूपेंद्र रूममध्ये येऊन माझ्याजवळ झोपला. मला भूपेंद्रचा वेडपटपणा समजत नव्हता. तो अगोदर पण असंच करायचा. तेव्हा माझी जाऊ धष्टपुष्ट होती, परंतु आता तर ती एखाद्या अपंग व्यक्तीसारखी बेडवरती पडून असायची. भूपेंद्र रूम बंद करून काय करायचा? असं तर नसेल सोनम पूर्णपणे बरी झाली असेल आणि आजारी असण्याचं नाटक करत असेल, कारण माझ्या नजरेत दोघांचं सत्य लपून राहावं. अपंग असण्याचं नाटक करून माझी जाऊ काय करायची? मला ते जाणून घ्यायचं होतं. मला भूपेंद्रचा अतिशय राग येऊ लागला. मी दररोज भूपेंद्रला सोनमच्या रूममध्ये जाताना पाहू लागले. मी झोपी गेल्यानंतर भूपेंद्र सोनमच्या रूममध्ये का जायचा आणि अर्ध्या तासाने परत घामाने भिजून का यायचा? मी दुसऱ्या दिवशी ठरवलं या सर्व गोष्टींचा पत्ता लावायचा. आता मला बाळ होण्यासाठी 15 दिवस शिल्लक राहिले होते. बाळ झाल्यानंतर मला 1 महिना तरी रूममधून बाहेर निघता येणार नाही, त्यामुळे मी बाळ होण्या अगोदर या सर्व गोष्टींवरचा पडदा बाजूला करणार होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत भूपेंद्र माझ्यासाठी जेवण आणि वहिनीसाठी ज्यूस घेऊन आला आणि ज्यूसचा ग्लास मला देत म्हणाले, वहिनीला ज्यूस देऊन ये, नंतर आपण दोघं जेवण करूया. मी म्हणाले, आज तुम्ही ज्यूस देऊन या, माझी तब्येत बरी नाही, मी झोपायला जात आहे. एवढं बोलून मी भूपेंद्र समोर बेडवरती झोपले. भूपेंद्र ज्यूसचा ग्लास घेऊन गेला तेव्हा मी पाहिलं परत वहिनीचा दरवाजा त्याने आतून बंद केला होता आणि 10 मिनिटांनी दरवाजा उघडला. भूपेंद्रला रूममध्ये रिकामा ग्लास घेऊन येताना पाहून मी लगेचच बेडवरती झोपण्याचं नाटक केलं. रूममध्ये येताच भूपेंद्र म्हणाला, तू अजून पण झोपलेलीच आहेस?
उठ, थोडंसं जेवण कर. मला पण भूक लागली आहे. माझी भूक तर मेली होती, परंतु मी माझ्या पोटात जे बाळ वाढत होतं, मला त्याच्यासाठी जेवण करावं लागलं. जेवणाचा पहिला घास तोंडात घेताच भूपेंद्र म्हणाला, निकिता, मी उद्या ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे, कारण उद्या वहिनींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. त्यांची तब्येत परत बिघडत आहे. मी म्हणाले, ठीक आहे. तुम्हाला किती वाजता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे? भूपेंद्र म्हणाला, मी सकाळी लवकरच जाईल. उद्या वहिनीच्या बऱ्याच तपासण्या करायच्या आहेत, त्यामुळे मला परत यायला उशीर होईल. जेवण झाल्यानंतर भूपेंद्र लगेच झोपी गेला, परंतु मी रात्रभर जागीच होते. माझी झोप उडाली होती. मी तर फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होते. सकाळी उठल्यानंतर भूपेंद्रने नाश्ता बनवला आणि माझ्याबरोबर नाश्ता केल्यानंतर त्याच्या वहिनीला गाडीमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. भूपेंद्र गेल्यानंतर मी बाजारात गेले आणि बाजारातून एक छुपा कॅमेरा घेऊन आले आणि तो कॅमेरा मी माझ्या जावेच्या रूममध्ये अशा प्रकारे सेट केला, जिथून त्यांचं संपूर्ण रूम कव्हर होऊ लागलं. त्या कॅमेराला मी माझ्या मोबाईलला कनेक्ट केलं. मला हे सर्व करण्यासाठी दुपारचे 4 वाजले होते. तेव्हाच भूपेंद्रचा कॉल आला. तो हॉस्पिटलमधून परत घरी येत आहे. मी आज केलेल्या कामामुळे खूप आनंदात होते. उद्यापर्यंत माझ्याजवळ तो पुरावा असेल, ज्या पुराव्याच्या आधारावर मी भूपेंद्र आणि त्याच्या वहिनीचं सत्य माझ्यासाठी गुपित राहणार नाही. भूपेंद्र त्याच्या वहिनीला घेऊन हॉस्पिटलमधून परत आला आणि वहिनीला बेडवरती झोपवले आणि आमच्या रूममध्ये तो आला आणि नंतर त्याने वहिनीच्या औषध गोळ्या माझ्या हातात दिल्या आणि मला कोणत्या गोळ्या कधी द्यायच्या आहेत हे समजावून सांगितलं. तेव्हा भूपेंद्रचे हावभाव पाहून मला असे वाटत होते, सोनम त्याची वहिनी नाही, पत्नी आहे. रात्री भूपेंद्र स्वतः त्याच्या वहिनीच्या रूममध्ये ज्यूस आणि गोळ्या घेऊन गेला आणि अर्ध्या तासाने परत आला. जेवण झाल्यानंतर तो झोपी गेला आणि मी सकाळ होण्याची वाट पाहू लागले. मी गाढ झोपेत होते तेव्हा भूपेंद्र उठला आणि त्याच्या वहिनीच्या रूममध्ये परत गेला. अर्ध्या तासानंतर घामाने चिंब भिजून परत आला आणि माझ्या जवळ येऊन झोपी गेला. जेव्हा भूपेंद्र त्याच्या ड्युटीवरती निघून गेला तेव्हा मी कालपासून आत्तापर्यंतची रेकॉर्डिंग पाहायला सुरुवात केली. मी थक्क झाले. भूपेंद्र त्याच्या वहिनीच्या रूममध्ये गेले आणि त्यांना उचलून व्हीलचेअरवरती बसवले आणि वहिनीचा घाण बेडशीट काढून त्याने एका बाजूला ठेवला आणि बेडवरती दुसरी धुतलेली बेडशीट टाकली. नंतर घाण बेडशीट रूममधून बाथरूममध्ये घेऊन जाऊन तो धुवत होता आणि नंतर धुतलेली बेडशीट त्याने बाथरूमच्या खिडकीवरती वाळायला टाकली. नंतर त्यांनी त्याच्या वहिनीचे कपडे बदलून त्यांना स्वच्छ कपडे घालून दिले आणि घाण कपडे परत बाथरूममध्ये जाऊन धुतले. त्या रेकॉर्डिंगला पाहिल्यापासून माझं हेच दररोजचं रुटीन झालं होतं. जेव्हा भूपेंद्र त्याच्या ड्युटीवरती निघून जायचा, मी माझ्या मोबाईलमध्ये सोनमच्या रूममध्ये लावलेल्या छुप्या कॅमेराची रेकॉर्डिंग पाहायचे आणि प्रत्येक वेळी मला भूपेंद्रचे तेच रुटीन दिसत होते. भूपेंद्र त्याच्या वहिनीच्या रूममध्ये जे करायचे ते तर एक मुलगा त्याच्या आईची सेवा करू शकतो, नाही तर एक पती त्याच्या बायकोची सेवा करू शकतो. एके दिवशी अचानक माझी तब्येत बिघडली आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. 2 दिवसानंतर एका सुंदर मुलाला मी जन्म दिला आणि काही दिवसांनी मी माझ्या मुलाला घेऊन घरी आले. तेव्हा माझी काळजी घेण्यासाठी माझी आई माझ्या सासरी आली. एके दिवशी मी माझ्या आईला भूपेंद्र आणि त्याच्या वहिनीचा व्हिडिओ दाखवला. तेव्हा आईने डोक्यावरती हात ठेवला आणि मला म्हणाली, निकिता, तू खूप भोळी आहेस. हे एक पतीच करू शकतो. मी तर आजच माझ्या घरी रायपूरला जात आहे. काही दिवसांनी तू पण आपल्या घरी ये. मी आता तुला जास्त दिवस इथे नाही राहू देणार. ज्या दिवशी माझा मुलगा 1 महिन्याचा झाला तेव्हाच माझ्या जावेची तब्येत जास्तच बिघडली आणि दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. सोनमचं निधन झाल्यानंतर भूपेंद्र आतून तुटून गेला होता. त्याला पाहून असे वाटत होते जसे भूपेंद्रच्या सख्ख्या आईचं निधन झालं आहे. काही दिवसांनी मी भूपेंद्रचा मूड पाहून त्याला विचारलं. मी म्हणाले, भूपेंद्र, आता वहिनी या जगातून निघून गेल्या आहेत आणि मला माहीत आहे तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करत होतात. एवढं प्रेम तर कोणता मुलगा त्याच्या आईवरती पण करू शकत नाही. तुम्ही त्यांचे घाण कपडे स्वतःच्या हाताने धुवायचे. का करत होते तुम्ही? भूपेंद्रने माझ्याकडे पाहिला आणि मोठा श्वास घेतला. थोडा वेळ शांत राहून ते म्हणाले, मी आणि माझा मोठा भाऊ राकेशने लहानपणी खूप काही सहन केलं. माझी सख्खी आई लहानपणीच मेली होती आणि माझ्या पप्पाने दुसरं लग्न केलं. माझ्या पप्पाच्या मृत्यूनंतर माझ्या सावत्र आईने माझ्या पप्पांच्या प्रॉपर्टीला स्वतःच्या नावावर केलं आणि आम्हा दोघा भावांना दारोदारी फिरण्याची वेळ आली. माझ्या भैयाने मजुरी करून मला शिक्षण शिकवलं. 10 वर्षांपूर्वी माझ्या भैयाने सोनम बरोबर लग्न केलं. त्या त्यांच्या आईवडिलांच्या एकुलत्या एक होत्या. सोनम वहिनीचे आईवडील सुद्धा त्यांना सोडून या जगातून निघून गेले होते. वहिनीजवळ जी काही प्रॉपर्टी होती ती त्यांनी माझ्या भैयाच्या नावावर केली आणि त्यांनी माझ्या आईसारखं माझं संगोपन केलं.
मी माझ्या खऱ्या आईला कधी पाहिलं नव्हतं, परंतु वहिनीने सख्ख्या आईचे कर्तव्य पूर्ण केलं होतं. 5 वर्षांपूर्वी मला निमोनिया झाला होता आणि कित्येक महिने मी बेडवरती पडून होतो. तेव्हा माझी काळजी माझ्या वहिनीने घेतली. जर त्यांच्या जागेवर दुसरी स्त्री असती तर तिने माझ्या घाण कपड्यांना हात सुद्धा लावला नसता, परंतु सोनम वहिनी त्यांच्या मुलाप्रमाणे माझी घाण बेडशीट स्वच्छ करत होती, माझे कपडे धुवायच्या. त्यांच्या काळजी घेण्यामुळे मी मृत्यूला झगडून परत आलो आहे. परंतु माझ्या सेवेत एवढी ताकद नव्हती, त्यामुळे मी माझ्या वहिनीला वाचवू शकलो नाही. एवढं बोलून भूपेंद्र माझ्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडत होता. त्यांची अशी अवस्था पाहून मला सुद्धा खूप रडू येऊ लागलं. याच सोबत भूपेंद्रबद्दल माझ्या मनात झालेला गैरसमज सुद्धा दूर झाला. मी स्वतःला खूप नशीबवान समजू लागले. मला भूपेंद्रसारखे पती भेटले आहेत. मी लगेच माझ्या आईला कॉल केला आणि म्हणाले, आई आता मी रायपूरला येणार नाही. या कथेतून आपल्याला हे शिकायला भेटलं, संशय माणसाचा घात करत असतो. कित्येक वेळा आपण ज्या गोष्टींना खरं समजतो त्यामागचे सत्य खूप वेगळे असते. त्यामुळे फक्त संशय घेऊन शेवटच्या निर्णयापर्यंत पोहोचले तर तो आपला मूर्खपणा स्पष्ट करतो. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.